प्रभाग 37 मध्ये शिवसेना प्रचाराला वेग, कोपरा सभांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद। प्रभाग क्रमांक 37 मध्ये शिवसेनेच्या प्रचाराला चांगलाच वेग आला असून कोपरा सभांना नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी गिरीराज सावंत यांच्या पॅनलकडून 16 कलमी वचननामा जाहीर करण्यात आला। या वचननाम्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत आली असून विरोधकांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे। कोपरा सभांना शिवसेनेचे अधिकृत उमेदवार गिरीराज सावंत, विठ्ठल बारणे, मोहिनी देवकर आणि सुलक्ष्मी धनकवडे यांनी मार्गदर्शन केले। सभांना होत असलेली गर्दी पाहता प्रभागात शिवसेनेचा विजय निश्चित असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे। 15 तारखेला आपण आशीर्वाद द्यायचा आहे। आज निवडणूक लोकशाहीच्या माध्यमातून अनेक लोकप्रतिनिधी आपल्या दारात येत असतात, मत मागत असतात। हा सर्वांचा त्या ठिकाणी अधिकार जरूर आहे, पण मत मागत असताना काहीतरी सांगितलं गेलं पाहिजे, काहीतरी वचन दिलं पाहिजे। आज अनेक प्रकारचे लोकप्रतिनिधी नॅशनल पार्टीच्या माध्यमातून आपल्या पुढे येत आहेत, काही स्थानिक पार्टीच्या माध्यमातून देखील येत आहेत। विषय तेच आहेत। आज 5-5, 10-10 वर्ष ही लोक त्या ठिकाणी सत्तेत येऊन तुम्हाला मत मागत असताना विचारतायत की तुमच्या भागामध्ये अडचण काय। आज 5 वर्ष 10 वर्ष आपणच नगरसेवक होतात, तरी देखील आज मत मागायला येत असताना तुम्ही परत तेच प्रश्न घेऊन विचारतायत। पाणी येतंय का, रस्ता व्यवस्थित आहेत का, लाईट वेळेवर येते का, लाईट जाते का। दैनंदिन समस्यामध्ये आज शहरामध्ये राहत असताना ह्या मूलभूत गरजा आहेत, ह्या परिपूर्ण असल्याच पाहिजे। या ठिकाणी च लावलाय, हा च निश्चयाचा आहे, ह्यात किंतु परंतु नसलं पाहिजे। तरी देखील ह्या व्यवस्थेच्या माध्यमातून ही सगळी लोकप्रतिनिधी मंडळी, प्रस्थापित मंडळी आपल्या पुढे येऊन मत मागत असताना ह्या मूलभूत गरजांच्या पलीकडे कुठल्याही पद्धतीचं विजन नाही। माझी आपल्या सर्वांना सुज्ञ मतदार बंधू भगिनींना विनंती आहे, आग्रहाची सूचना आहे। आज तुमच्या दारात लोकप्रतिनिधी येत असताना तुम्ही विचारा, रस्ते, लाईट, वीज, पाण्याच्या पलीकडे मागच्या 5 वर्षामध्ये बाबांनो तुम्ही काय दिलं, काय देणार होते, काय सांगितलं होतं। मागच्या काळातलं जर वचननामा आपल्याकडे असेल तर त्याच्यावर बोट ठेवून त्या ठिकाणी, कारण लोकशाहीच्या माध्यमातून सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींना तो अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे आणि हे आपण विचारण्याचे अधिकार त्या ठिकाणी आपल्या सर्वांनी विचारलं गेलं पाहिजे। कारण शांत बसून तुम्ही प्रत्येकाला माना जर हलवली तर प्रत्येक जण त्या आनंदात राहतो, प्रत्येक जण तो विश्वास घेऊन जातो की मला हे म्हणले। जय जिजाऊ, जय शिवराय। मी सुलक्ष्मी हिरामन धनकवडे, प्रभाग क्रमांक 37 ब मधून अधिकृत उमेदवार आहे। गेले अनेक वर्ष साई फिटनेस आणि पद्मा बचत गटाच्या माध्यमातून मी समाजसेवेसाठी बरेच कार्यक्रम केलेले आहेत, जसे की रक्तदान शिबिर, योगा, जिम, गड किल्ले, स्वच्छता मोहीम। सागर विठ्ठल बारणे 2019 सालापासून धनकवडी भागामध्ये सामाजिक कार्य करत आलोय। कोरोना काळामध्ये पूर्ण प्रभागामध्ये औषध फवारणी असेल, त्यानंतर नागरिकांना लसीकरण उपलब्ध करून देणं, वॅक्सिनेशन, बेड उपलब्ध करून देणं, ही सर्व सामाजिक कार्य मी करत आलोय। त्यानंतर महिलांना सक्षमीकरता मी मोफत केक प्रशिक्षणचे पण आयोजन केले होते। त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर असेल, नेत्र तपासणी असेल, मोतीबिंदू ऑपरेशन असेल, हे सर्व मी करून पूर्ण कॅम्प लावला होता याचा। तर आता प्रभाग क्रमांक 37 अ मधून मी स्वतः सागर विठ्ठल बारणे, ब मधून आपल्या धनकवडे ताई आणि क मधून मोहिनीताई देवकर आणि ड मधून गिरीराजदादा सावंत असा आमच्या चौघांचा जो पॅनल आहे, या चौघांच्या पॅनलला धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा। प्रामाणिकपणे आम्ही काम केलं, प्रामाणिकपणे। सत्तेत नसताना आम्ही काम केलं, मग आमचं का तिकीट कापलं तुम्ही? त्यावेळेस आमचं तिकीट कापलं। 2 तास होते फक्त फॉर्म भरायला, आम्ही फॉर्म भरले, त्याच्या आधी आम्ही सर्व पत्रकं वाटली। माझा कार्यावर सगळीकडे गेला, तरी सुद्धा यांना कळलं नाही का? त्यावेळेस माझं तिकीट कापलं। तुम्हाला विचार करा, ज्या स्त्रीचं तिकीट कट होतं त्याची काय परिस्थिती होते। एकीकडे तिकीट कापलं, दुसरीकडे 10 मिनिटांनी माझ्या नंदेचं निधन झालं। आज माझ्या नंदेचा 10वा झाला, म्हणजे काय परिस्थिती असेल विचारा। सांगा ना, जो माणूस काम करतो त्याला तुम्ही हे करता, आणि आता जे 2 दिवस आले फिरायला लागले त्यांना तुम्ही उमेदवारी देता। कुठला न्याय आहे? माझ्यावर अन्याय झाला, अन्याय। आणि अख्ख्या धनकवडी गावाला माहितीये, अख्खी लोक मला म्हणतात ताई तुमच्यावर अन्याय झालाय। का असा अन्याय करायचा?
प्रामाणिकपणे आम्ही काम केलं होतं. अहो यांनी आमचं अस्तित्व नष्ट करायचं ठरवलं होतं, परंतु हे लक्षात ठेवा, देव तारी त्याला कोण मारी. आज गिरीराज दादा असेल, रमेश बापू दादा कोंडे असतील, तुम्हाला सांगते एकनाथराव शिंदे असतील, ह्या सगळ्यांच्या सहकार्याने मला आज उमेदवारी दिली. एवढं सोपं नाही हो, 2 तासात फॉर्म भरायचा आणि ती उमेदवारी मिळणं.